भारतीय जनता पक्षाची सरकार जिथे जिथे येतात तिथे ते इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मोठ्या प्रमाणावर घेतात, मोठे प्रोजेक्ट घेतात आणि त्याने दृश्य स्वरूपात बदल दिसतात. मी मागेही सांगितलंय की वाजपेयी म्हणायचे, अटल बिहारी वाजपेयी, की तुम्ही गावाला रस्ता न्या, रस्त्याने विकास जातो. नवा मार्ग आयटीचा पण आहे, टेक्नॉलॉजीचा आहे, त्याच्यात आता भूमिगत मेट्रो झाली. त्याच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी सांगितलं की ही मेट्रो 6 वर्ष आधीच झाली असती. कारण मध्ये सरकार जे बदललं, कारण उद्धव ठाकरेंच्या सरकारवर जी टीका केली जाते ते स्थगिती सरकार होतं. तर त्याच्यामध्ये मेट्रोच्या कारशेडचा हाच विषय झालेला आहे. कांजूरला त्याची कारशेड करायची का आरेमध्ये. तर एमएमआरडीए कव्हर करणारे मुंबईतले सगळे पत्रकार सांगतात, की अहो ते कांजूरला करणं चुकीचं आहे, पण एका अधिकाऱ्याने शहरात दिला सोयीचा. अधिकारी वागतात राजकारणानं सोयीचे. ते कुठेही कंटेस्ट होईल अशी ब्लॅक म्हणजे क्रिस्टल क्लिअर केस आहे. तसं तुम्ही दुसऱ्याचा प्रोजेक्ट म्हणून त्याला खो घालणं, राजकीय फक्त गोष्टींसाठी त्यातनं या गोष्टी घडतात आणि त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केलाय. तो करताना ते पॉलिटिकल मायलेज घ्यायचा प्रयत्न करतायत का? हो, घेतायत. जसं पंतप्रधान 14 साली झाल्यानंतर अगदी महापालिका निवडणुकीवर जेव्हा प्रचार केला म्हणून टीका झाली होती मोदींवर. आता निवडणुकीच्या आधी ते असे प्रोजेक्ट करतात आणि त्याचा इम्पॅक्ट काही काळ राहील, अशा गोष्टी बोलतायत. तर तसं ते या भाषणामध्ये बोलले. आता पंतप्रधानांनी अशी टीका राजकीय कारवाई का करू नये? मग उद्घाटनाच्या कार्यक्रमात फक्त उद्घाटन करावं आणि निघून जावं का? म्हणजे दिबा पाटील यांच्याविषयी त्यांनी गौरवोद्गार काढणं किंवा काहीतरी उल्लेख करणं, पण नाव न देणं. आता नाव न देण्याचा विषय तांत्रिक असा आहे, की तो सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटचा विषय आहे. म्हणजे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा विषय आहे. त्यांच्याकडे प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलाय. म्हणजे या राज्य सरकारचं मत आहे दिबा पाटलांचं नाव द्यावं. मोदी कार्यक्रमाला येतात पण अजून नाव दिलेलं नाहीये. आपण काय म्हणतो, मोदी हे हिटलरसारखं काम करतात आणि त्यांनी सांगितलं की सगळ्यांना ऐकायला लागतं. मग मोदींनी एक आदेश दिला आणि सिव्हिल एव्हिएशनने मान्य केलं. असं असतं का? जसं हे नुकसान भरपाईच्या बाबतीत आहे, तसं सिव्हिल एव्हिएशनला सुद्धा तो प्रस्ताव गेल्यानंतर त्याच्या काही तांत्रिकता असतील. आता या विमानतळाचा एकूण आकार म्हणजे तो हिथ्रोशी त्याची तुलना करतात, लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टशी. म्हणजे तो इंटरनॅशनल म्हणजे ती ग्रीन कॉरिडॉर सारखी हब होणारे खूप मोठी ग्रीनफील्ड एअरपोर्ट होणार आहे म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलचा. त्या प्रकारची म्हणजे 1,00,000ची वाहतूक रोजची त्याच्यातनं म्हणजे किती काही कोटीची आहे त्याच्यात ती. आकडा जो आहे तो 9 कोटीचा 9 कोटीचा आकडा आहे. असं काहीतरी. तर हे सगळं लक्षात घेतलं तर त्याच्यात तांत्रिकता पूर्ण केल्यानंतर त्याची प्रक्रिया केली जाईल. आता समजा दिबा पाटील यांचं नाव देण्यावरनं जो काही विलंब झालाय, सिव्हिल एव्हिएशनची जी काही प्रक्रिया असेल ती असेल ना, त्याच्यावरनं इव्हन शिवसेनेने आरोप पण केलाय उद्धव ठाकरेंच्या, की त्यांना मोदी यांचंच नाव द्यायचंय. गुलदस्त्यात ठेवलंय. अचानक कधीतरी देतील.